श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझवीन निद्रा कै भेटसी बा मजला सुभद्रा शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु श्री रामदासा जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध नवनीत दशक 6 समास पहिला देवशोधन नाम। श्री समर्थ संपूर्णपणे अद्वैतवादी तत्वज्ञानी होते। त्यांचे वारंवार सांगणे असे की आपल्या देहासकट हे सारे दृश्य विश्व सतत बदलत असते, म्हणून ते सर्वस्वी खरे नाही। त्याच्या मागे कधी न पालटणारी आणि सर्वस्वी खरी अशी एक सद्वस्तू असते। ती स्वतः अचल असून सर्व विश्वाला आधार देते। ती ज्ञानमय आणि आनंदमय आहे, म्हणून तिचा साक्षात्कार झाला की संपूर्ण समाधान मिळते। माया ही सद्वस्तूची एक विलक्षण मोठी शक्ती आहे। तिच्यामुळे दृश्याला हा देखावा दिसतो। अज्ञानामुळे जीव त्यात गुरफटतो। स्वरूपतः मिथ्या असलेले दृश्य इंद्रियांना प्रत्यक्ष दिसते, परंतु ते सर्वस्वी खरे वाटणे हे अज्ञानाचे लक्षण आहे। स्वरूपाच्या आड येत असलेल्या दृश्याचे जंजाळ दूर करण्यास जीवाचे अज्ञान दूर करण्याशिवाय अन्य मार्ग नाही। विवेकाने दृश्याचा शोध घेऊ लागले म्हणजे दृश्य हे विनाशी तत्वांचा तात्पुरता डोलारा आहे हे पटते। मग सहजच जीव देहाच्या अहंकारास बाजूस सारतो आणि उरलेल्या निर्गुण आत्मरूपाशी समरस होतो। या अनुभवास आत्मज्ञान असे म्हणतात। जोपर्यंत मी देह आहे अशी भावना असते तोपर्यंत दृश्य खरे वाटते। म्हणून आत्मानात्म आणि सगुणोपासना या दोन चाकावर जर साधनेचा रथ चालविला तर अनात्म दृश्याचे निरसन होत जाते। अज्ञानाचे झाकण पातळ होत जाऊन अंती आत्मदर्शन घडते। म्हणून जागोजागी श्री समर्थ विवेक आणि उपासना यांच्यावर भर देतात। बुद्धीने विवेक करावा आणि श्रद्धेने उपासना करून स्वस्वरूपाशी तन्मय होऊन जावे, अशी श्री समर्थांची शिकवण आहे। आत्मज्ञानी सिद्धपुरुष हा समर्थांचा उत्तम पुरुष होय। देवाच्या ज्ञानाने त्यास अत्यंत समाधान लाभते। आत्मरूप हाच खरा देव, त्याचा शोध घेऊन प्रत्यक्ष पाहणे हे मनुष्याचे प्रथम कर्तव्य आहे। तो शोध कसा करावा हे शिकवण्यासाठी आत्मज्ञानी पुरुषाचा अनुग्रह घ्यावा। ज्याचा आपण अनुग्रह घेतो त्यांना आपण आपले सद्गुरुपद देतो। ते आपल्याला शिष्य या नात्याने स्वीकारतात। स्वस्वरूपाचे मार्ग अंतरीचा आणि सूक्ष्म आहे, तेथे स्वानुभवीच मार्गदर्शक हवा। सद्गुरू आपले सदैव मार्गदर्शन करतात, आपल्या पाठीशी उभे असतात। अनुग्रह म्हणजे एक प्रकारचा शक्तिपातच असतो। अनुग्रहित शिष्य कोठेही असला तरी सद्गुरूकडून निघालेला कृपाशक्तीचा सूक्ष्म प्रवाह त्याच्यापर्यंत पोहोचतो। त्याच्या भोवती रक्षण वलय करून साधनामध्ये त्यास सतत मदत करतो। सामान्य जीव अल्प असून त्याची शक्ती आणि साधना अल्पच असते। केवळ स्वप्रयत्नांनी सूक्ष्म तत्वाच्या वरच्या पातळीवर आणणे जीवाला अवघड असते। तेथे ब्रह्मज्ञानी सद्गुरू आपली शक्ती साधकाला देतात आणि त्यास वर उचलतात। दृश्याच्या कक्षेतून सूक्ष्माच्या साम्राज्यात नेतात। यामुळे जीवाचा अहंकार कमी होतो आणि साधना त्वरित फलद्रूप होते। श्री समर्थ म्हणतात, प्रथम मन एकाग्र करावे। या समासात जे सांगितले आहे ते अगदी हृदयात ठेवावे। बोलणे सावध होऊन ऐकावे। ज्या गावात आपणास वास्तव्य करायचे तेथील राजा अधिकारी यांना भेटून ओळख करून घ्यावी, म्हणजे इतर लोक त्रास देत नाहीत। याचप्रमाणे ब्रह्मांड नायकाची भेट घेतल्या वाचून
जीवन सुखी होणे शक्यच नाही. श्री समर्थ म्हणतात, गावात ग्रामपती वरिष्ठ असतो, त्याच्याहून देशाधिपती वरिष्ठ, त्याहून राजा वरिष्ठ, आणि एका राष्ट्राचा अधिपती तो राजा, अनेक राष्ट्रांचा अधिपती तो महाराजा, आणि अनेक महाराजांचा अधिपती असतो तो सम्राट चक्रवर्ती. या सगळ्यांचा निर्माता ब्रह्मदेव आहे. म्हणून ब्रह्मदेवास कोण निर्माण करतो? ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर यांना जो निर्माण करतो तो खरा परमेश्वर होय. अनेक प्रयत्न करून त्यास ओळखावे. तो देव जर ओळखला नाही तर यमयातना चुकत नाहीत. ब्रह्मांड नायक परमात्मा ओळखता येत नाही हे काही बरे नव्हे. ज्या परमात्म्याने आपणास या संसारात जन्मास घातले, ज्याने हे अवाढव्य विश्व निर्माण केले, त्याला जो ओळखून काढीत नाही तो पतित होय. या व्याख्येनुसार देहबुद्धीमध्ये जीवन जगणारी माणसे किंवा आत्मज्ञान नसणारी सगळी माणसे पतितच असतात. आत्मज्ञानी तेवढा पावन असतो. म्हणून प्रत्येकाने खरा देव ओळखावा आणि आपल्या जन्माचे सार्थक करून घ्यावे. देव कसा ओळखावा हे माहीत नसेल तर संतांची संगती करावी, म्हणजे ते आपोआप कळून येईल. श्री समर्थ संतांची लक्षणे सांगताना म्हणतात, ज्याला भगवंताचे ज्ञान असते त्यांना संत म्हणतात. शाश्वत काय आणि अशाश्वत काय हे त्यांनी बरोबर निवडलेले असते. खरा देव कधी बदलत नाही आणि आपल्या स्थानावरून भ्रष्ट होत नाही, अशी प्रचिती आपल्या अंतर्यामी झालेली असते. तो थोर साक्षात्कारी संत अथवा साधू असे जाणावे. जो देहाने लोकांमध्ये वावरतो परंतु सामान्य जनास जे डोळ्याने दिसत नाही अशा प्रकारच्या दृश्यांच्या अतीत असलेल्या स्वरूपाबद्दल वारंवार सांगतो आणि ज्यांच्या अंतर्यामी आत्मज्ञान सदैव जागे असते तोच खरा साधू असतो. परमात्मा तिन्ही गुणांच्या पलीकडे आहे, तसा प्रत्यक्ष अनुभव येणे या ज्ञान असे म्हणतात. या अनुभवाशिवाय अन्य सर्व काही अज्ञान समजावे. पोट भरण्यासाठी लोक अनेक विद्यांचा अभ्यास करतात. लोक त्याला ज्ञान म्हणतात, परंतु त्याने जीवनाचे सार्थक होत नाही. एका देवाचा साक्षात्कार करून घ्यावा तेच खरे ज्ञान आणि त्यानेच जीवनाचे सार्थक होते. बाकीच्या विद्या पोटविद्या असून त्या जीवनाचे सार्थक करू शकत नाहीत. पोटविद्या शिकून जन्मभर पोट भरले आणि देहाचे संरक्षण केले तरी अंतःकाळी हे सर्व वाया जाते. श्री समर्थ म्हणतात, पोट भरण्याच्या विद्येला आत्मविद्या म्हणू नये. सर्व व्यापक परमात्म वस्तू ज्या ज्ञानाने प्राप्त होते ते खरे ज्ञान होय. परमात्म वस्तूचे ज्ञान ज्याच्या जवळ असते तो खरा संत किंवा सज्जन होय. समाधान मिळण्याचा मार्ग त्यांना विचारावा. एक अज्ञानी अन्य अज्ञानी व्यक्तीकडे गेला त्याच्यापाशी ज्ञानप्राप्ती होणार नाही. करंट्या अथवा दैवहीन माणसाच्या दर्शनाने आपले दैव उदयाला येणे अशक्य आहे. अशा अनेक उदाहरणांनी श्री समर्थ समजावून सांगतात की एका प्रापंचिकाकडे दुसरा प्रापंचिक गेला तर तो सिद्ध होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे एका देहबुद्धीच्या माणसाकडे दुसरा देहबुद्धीचा मनुष्य गेला तर तो विधेयी होऊ शकत नाही. म्हणून आत्मज्ञानी गुरु वाचून आत्मज्ञानाचा मार्ग सापडत नाही. या कारणाने आत्मज्ञानी शोधून काढावा आणि त्यांचा अनुग्रह घ्यावा. त्यांचे शिष्यत्व विधीपूर्वक स्वीकारावे. मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली सारासार विचाराने जीवास मोक्ष प्राप्त होतो. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देवशोधन नाम समास पहिला येथे संपन्न झाला. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.